ज्ञानदेव
आस्था पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोजे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजे, सांगा जोजे, ज्ञानदेवा मने तरलो तरलो, आता उद्धराला गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातृं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरु दास कृपा, बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु, बाबाजी ओम नमो ज्ञानेश्वराय, करुणाकरा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी चरा वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। श्री गुरु सारेखा अस्ता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोजे सिद्धी पाव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी
कीर्तनाच्या सेवेकरता घेतलेला अभंग हा गुरुपर आणि संतपर असा दोन्ही अंगाने आपल्याला त्याचं निरूपण करायचं आहे. कारण आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संतपर आणि गुरुपर असे अभंग घेण्याची एक रचना आहे. या अभंगाद्वारे माऊली सांगतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करे. आपल्याला जर समर्थ गुरुचं पाठबळ असेल, समर्थ संतांची जर कृपा असेल, तर इतर कोणाची आपल्याला मदत घेण्याची आवश्यकता नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी. दुसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोजे सिद्धी पाव. 750-800 वर्षापूर्वीची माऊलींची मराठी भाषा आहे. काही शब्द आपल्याला ज्ञात असतात, काही ज्ञात नसतात. कालाच्या ओघामध्ये त्याच्या अर्थामध्ये बदल होतो. राजयाची कांता म्हणजे राजाची पत्नी. तिला जसं मनात येईल तसं लगेच हजर. त्यांच्याकडे काय कमी का? मनात येऊस तर लगे नोकर चाकर लगेच सगळं तयार. तसं समर्थ गुरु जर असतील, समर्थ संतांचं जर पाठबळ असेल, तर राजेच्या कांतासारखं सुद्धा त्या शिष्याला सर्व प्राप्त होतं. आणि तिसऱ्या चरणामध्ये माऊलींनी गुरुला कल्पतरूची उपमा दिलेली आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजे. कल्पतरूच्या झाडाचा महिमा असा असतो, जे मनात येईल ते लगेच प्राप्त होतं. पण पूर्वीच्या काळामध्ये असे कल्पतरू होते, पण आता असे मला वाटत नाही असे कल्पतरू असतील. पण असे गुरु आणि संत निश्चितच असतील की त्याच्यामुळे जे आपल्याला मनात येईल ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजे. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली आपल्या गुरुचं वर्णन करताना म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. माझ्यावर अतिशय कठीण असे प्रसंग आले, अनन्वित अत्याचार छळ माझा आळंदीमध्ये झाला, पण गुरुच्या कृपेने, निवृत्तीनाथांच्या कृपेने मी तरुण गेलो. असा या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे. पुढे चालून गीता ज्ञानेश्वरीच्या भागवताच्या माध्यमातून गुरुच्या कृपेने जे काही मला माझ्या बुद्धीच्या प्रमाणे निरूपण करता येईल ते अल्पस्वल्प निरूपण करण्याचा मी प्रयत्न करतो. वास्तविक माऊलींच्या अभंगाचं निरूपण करण्याची पात्रता मला नाही वाटत माझी आहे म्हणून, कारण एवढा त्यांचा अधिकार मोठा होता. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडा परिहार देणं कर्म प्राप्त आहे. आज या ठिकाणी जगदाळे वस्तीवर वस्ती असून सुद्धा गावात सप्ताह होत नाही इतकं म्हणजे अगदी वातावरण सुंदर, प्रसन्न, श्रोते भरपूर आणि अगदी एकाग्र चित्ताने श्रवण करतायत. आश्चर्याची गोष्ट आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी गुरुवर्य फार मोठा योग आला. आमचे प्रवीण महाराज उपस्थित राहिले. माझी भूमिका फक्त भजनी म्हणूनच त्यांना माहीत होती, पण लॉकडाऊनमध्ये आमच्या राजकार महाराजांची कृपा माझ्यावर झाली आणि तो जो लॉकडाऊनमधला मोकळा वेळ होता तो मी सत्कारने लावला आणि कीर्तन ह्या क्षेत्रात मी प्रवेश केला. अतिशय सुंदर वातावरण आहे. आमचा हा उमलता तारा जगदाळे महाराज महाराष्ट्रभर त्यांची कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला सर्व माहुळीवासी आहे, भजनी मंडळ, गावकरी मंडळ, वस्तीतील सर्व तरुण मंडळाने मला निमंत्रण केलं.
भाऊसाहेबांनी त्या दिवशी रात्री फोन केला मला. मी एक अल्पस्वल्प कीर्तनकार आहे, पण मला सेवेची संधी दिली याबद्दल मी सर्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि अभंगाच्या निरूपणाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करे. जीवनामध्ये आपल्याला गुरुची आवश्यकता असते, पण गुरु कसा असावा. गुरु असा असावा की त्याने तिमिरातून तेजाकडे नेलं पाहिजे. गुरु असा असावा की त्याने अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेले पाहिजे. गुरु असा असावा की जो लघु नाही तो गुरु असावा. त्याच्याकडं सर्वसमावेशक ज्ञान असावं. आणि गुरु असा असावा अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मे भक्त समप्रिय. गुरु असा असावा की तो अनपेक्ष असावा. आज गुरु म्हणलं की त्या शिष्याकडून त्याला असं वाटतं की त्याला किती वर पडू, ह्याला भजन शिकवायचं आहे ना, मग ह्याच्याकडून किती वर पडू. पण गुरु असा असावा की अनपेक्ष, कशाचीही अपेक्षा न करणारा. फीसुद्धा तू शिकायला, तुला शिकायचं आहे ना, मी मोकळ्या मनाने शिकवतो असं अपेक्षा विरहित ज्ञान देणारा गुरु असावा. गुरु असा असावा की त्याचं चारित्र्य स्वच्छ असावं. कोणत्याही अंगाने बघितलं तरी तो स्वच्छ असावा, निष्कलंक असावा, निर्मळ असावा. गुरु असा असावा की दक्ष असावा. अनपेक्ष सुचिर आणि दक्ष हे शब्द एक आहे, अर्थ बी वेगवेगळे. अनपेक्ष अपेक्षाविरहित असावा, स्वच्छ असावा आणि तो दक्षसुद्धा असावा. माझ्या ज्ञानाचा वापर वाईट मार्गासाठी होणार नाही ना ह्याची काळजी घेणारा हा गुरु असावा. नाहीतर एखादे माणसं ज्ञान घेतात आणि ते वाईट मार्गाला वापरतात. मागच्या काळामध्ये असंच मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होता तो. त्यांनी ज्ञान प्राप्त केलं, पण ते ज्ञान लोकांचा संहार करण्यासाठी वापरलं. माझा शिष्य मी दिलेलं ज्ञान वाईट मार्गाला वापरणार नाही ना ह्याची दक्षता घेणारा गुरु असावा. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो, त्याला मान सन्मान, माझा इथं माईकवर सन्मान केला पाहिजे, शिष्याने माझं नाव घेतलं पाहिजे, अशा प्रकारचा गुरु नसावा. मान सन्मान अपेक्षा विरहित ज्ञान देणारा गुरु असावा. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः, कसलीही काळजी करणारा नसावा. सर्वारंभ परित्यागी. मी ह्या शिष्याला एवढं ज्ञान दिलं, पण ह्या शिष्याने मला साधं वास्तुशांतीचं निमंत्रणसुद्धा दिलं नाही. मुलीच्या लग्नाला बोलवलं नाही. अरे मी त्याला किती शिकवलं, पण त्यानेही कोणत्याही गोष्टीची मानसमान असली अपेक्षा न ठेवणारा हा गुरु असावा आणि त्यालाच गुरु म्हणावं. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मे भक्त समप्रिय, असं गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे चालणारा गुरु असावा. जीवनामध्ये आपण जन्मल्यानंतर सर्वात प्रथम गुरु कोण असतं, तर आपली आई असते. आपल्याला जन्मल्यानंतर अन्न ग्रहण करण्याचं सुद्धा समजत नाही, आई आपल्याला अन्न ग्रहण करण्याचं शिकवते. मुलगा थोडा खेळायला लागला, त्याला समजायला लागलं. पूर्वीच्या काळामध्ये आई त्याला मांडीवर घ्यायची. रामायण महाभारत भक्त प्रल्हादाच्या गोष्टी सांगायची आणि त्याची जडणघडण करायची. रामायणाच्या कथा त्याला सांगायची. रामायणामधलं बंधू प्रेम
त्या छोट्या मुलावरती संस्कार गुरु म्हणून करायचे. राम आणि भरताचे संबंध त्याला छोट्या बाळाला समजून सांगायचे, म्हणून ते भाऊ भाऊ गुण्या गोविंदाने नांदत असत. राम वनवासाला गेले. भरत आजोळावरून आला. राम दिसायला तयार नाही. त्याला चौकशी केली. त्याला समजलं राम आपल्या आईने वनवासाला पाठवलाय. नाही नाही तो बोलला. वाल्मिकी रामायण जरा उघडून बघा. आपल्या आईला भरत काय बोलला. प्रसंगी मारायला सुद्धा उठला होता, पण शत्रुघ्नानं त्याची समजूत काढली आणि म्हणला, दादा शांत बैस, उद्या आपण प्रातःकाळी प्रभू रामचंद्राला आणायला जाऊ, त्यांना भेटायला जाऊ. रथ घोडे तयार झाले. सगळेजण अयोध्यावासी निघाले. भरत अयोध्यावासी येताना रामाला लक्ष्मणाला दिसले लांबून. लक्ष्मण म्हणला, भरत यायला लागलाय, पण काहीतरी वेगळं चित्र दिसतंय. तो आपल्यावर चाल करून यायला लागलाय. राहिलेली कसर, कैकेयीची राहिलेली कसर आता काढायला हा भरत येऊ लागलाय. पण रामाला भरताबद्दल अत्यंतिक विश्वास होता. रामाचा प्राण म्हणजे भरत होता. राम म्हणला, भरत माझा तसा कधीही करणार नाही. तो माझा सखा आहे, तो माझा प्राण आहे, तो मला भेटायला आला असं. आणि भरत मग रथ घेऊन रामाच्या पर्णकुटीपाशी जवळ जातो. भरत रथ जवळ जाईपर्यंत थांबत नाही. रामाच्या पर्णकुटीच्या जवळ जाई तोपर्यंत भरत चालत्या रथातून उडी टाकतो आणि रामाला कडकडून मिठी मारतो. राम आणि भरताची भेट होती. ते विनवण्या करतात, प्रभू राम तुम्ही परत चला. ही राजगादी, हे अयोध्येचं सिंहासन तुमचं आहे. आणि राम म्हणतो, आता मी वडिलांना शब्द दिलाय, हे अयोध्येचं सिंहासन तुझं आहे, हे अयोध्येची गादी तुझी. म्हणजे बघा ना, आज त्याच्या एकदम विरुद्ध चित्र आहे. भरत म्हणतो रामाला, ही राजसिंहासन राजगादी तुझी, आणि राम म्हणतो ही राजगादी तुझी. काय बंधुप्रेम आहे. अशा प्रकारचं बंधुप्रेम आई आपल्या छोट्या बाळावर गुरु म्हणून संस्कार करायचे. आणि म्हणून आपल्या मागच्या पिढीपर्यंत 100-100, 50-50 लोकांचं एकत्र कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होतं. केवळ आईचे संस्कार त्या बाळावर होते.
आई आपल्या मुलाचं असं हित पाहत होते आणि त्याच्यावर संस्कार करत होते. त्याच्यामुळं भाऊ राम लक्ष्मणासारखं भरत आणि रामासारखे त्यांचे संबंध होते. आज कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये ह्या गोष्टी सांगायला पाहिजेत. कशामुळे सांगायला पाहिजेत? आपण अर्ध्या एकरासाठी 2 एकर बागायत रान घालतो आणि भांडत बसतो. खरी गोष्ट आहे का नाही? पण भावाभावांनी राम आणि भरताचा आदर्श ठेवावा. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या लहान मुलावर करत होती. पण आज आईला अक्षरशः वेळच नाही. तिचा वेळ कशात चालला आहे? एकतर मोबाईलमध्ये स्टेटस बघण्यात, आणि मोबाईलचं झालं की टी व्हीच्या मालिका बघण्यात. वस्तुस्थिती सांगतोय. आणि ह्या मांजर बोक्याच्या कळवंडीमध्ये तिला मुलावर संस्कार करण्याचं भानच राहत नाही. आणि मग मुलगा मोठा झाला की आपल्या घरात रोज रामायण असतं, भावाभावाचे भांडणं असतात. त्याला रामाच्या कथा सांगितल्या पाहिजेत. पुढे जाऊन आई त्याला सांगते मैत्री कशी असावी. जीवनामध्ये मैत्रीला अतिशय किंमत आहे. जर संगत योग्य असेल तर माणूस योग्य घडल्याशिवाय राहणार नाही, आणि संगत जर खराब असेल तर योग्य माणूस बिघडल्याशिवाय राहणार नाही. मित्र असा असावा की तो ढालीसारखा. शिवचरित्र बघा, ढाल पाठीमागं असते. म्हणजे सुखामध्ये ढाल पाठीमागं असते, पण राजावर संकट आलं की ढाल सगळ्याच्या पुढं असते. मित्र असा असावा ढालीसारखा, सुखात लांब, पण दुःख मित्राला आलं की रात्री 12 वाजता सुद्धा धावून येऊन मित्राच्या पुढं उभं राहणार. ढालीसारखा मित्र असावा. मित्र राम सुग्रीवासारखा असावा. सुग्रीवाला संकट आलं, राम त्या ठिकाणी धावून गेले. रामावर संकट आलं, रावण आणि सीतेचं हरण केलं, सगळ्याच्या अगोदर तिथं सुग्रीव हजर झाला. अशी मैत्री असावी. ना तर आज मैत्री कशी झाली? ज्याच्याकडे सत्ता संपत्ती आहे, भरपूर पैसे आहेत, गाड्या घोड्या आहेत, त्यांना भरपूर मित्र. पण ज्याला गाड्या घोड्या नाहीत, सत्ता संपत्ती नाही, पैसे नाहीत, त्याला एकही नाही मित्र. आणि त्याच गाड्या घोड्यावाल्याच्या जर गाड्या घोड्या गेल्या तर नावं ठेवायला सगळ्याच्या अगोदर हाच मित्र. तर मित्र असा असावा, संकटकाळी धावून येणारा मित्र असावा. गंगेचं पाणी समजा कमंडलूमध्ये आणलं आणि एखाद्या नालीमध्ये आपण त्याचे 4-2 थेंब टाकले तर त्या गंगेच्या पाण्याला सुद्धा दुर्गंधी येते. कशामुळं? त्या नालीची संगत केल्यामुळं. आणि तीच नाली जर पुढे जाऊन गंगेला मिळाली तर तो नालासुद्धा हळूहळू त्याच्यातले जे दोष असतात ते दूर होतात आणि तो नाला गंगामय होतो. आपण गंगाजल म्हणून त्याचं तीर्थ पितो. कशामुळं? केवळ संगतीमुळं. संगतीला अशी किंमत आहे. आणि अशा आई त्याला मांडीवर घेऊन गुरु उपदेश करायची. संगत कशी असावी? तर राम सुग्रीवासारखी असावी. संगत कशी असावी? तर भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवासारखी असावी. आणि पुढे चालून ती आई जीवनाचं तत्वज्ञान त्या मुलाला सांगायचे. पती पत्नीचे संबंध कसे असावेत. राम वनवासाला निघाले. सीतासुद्धा एक दशरथ सीता जनक राजाची राजकन्या होती, राजविलासात वाढलेली होती. पण लग्न होऊन काही महिने झाले की वनवासाला जाण्याची वेळ आली. पण आपला पती वनवासाला निघालाय, ती घरात बसली नाही. तुमचं तुम्ही बघावं आता, ते मला काय जमणार नाही, ऊन वारा पाऊस. पण पतिव्रता अशी सीता होती, वल्कल नेसून प्रभू रामचंद्राच्या बरोबर तात्काळ तयार झाली आणि वनवासाला गेली. असं पतीला परमेश्वर मानणारी अशी सीता होती.
पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण, नारायण तैसा पारे, नारायण नारायण तैसा पारे, नारायण तैसा पारे, सर्व भावे लोभ्या आवडे, सर्व भावे लोभ्या आवडे. अशा प्रकारचे संस्कार आई त्या छोट्या बाळावर करायची. म्हणून पती पत्नीचं कधी डायव्हर्स इथं होत नव्हतं, कधी घटस्फोट होत नव्हता. आपण ह्याच्या गोष्टी कीर्तनाच्या माध्यमातून घेतल्या पाहिजेत. कीर्तनाच्या माध्यमातून नुसतं विनोद करून, काहीतरी वेळ मारून, काहीतरी इकडले तिकडले करून, काहीतरी वडापाव पंक्तीतलं सांगून वेळ मारून वेळेचा अपव्यय करू नये आणि श्रोत्यांचा सुद्धा अपव्यय करू नये. एक जरी ओवी अनुभवावी. घरामध्ये पती पत्नीचं असे संबंध असावेत की राम आणि सीतेचे. माझा पती संकटात आहे, तत्काळ लगेच कोयता घेऊन लगेच ऊस तोडायला आपली पत्नी निघाली. अजून ग्रामीण भागामध्ये तशा प्रकारचे संबंध आहेत. पतीची किंमत कधी कळती तर पत्नीच्या आजारपणामध्ये, आणि पत्नीची किंमत कधी कळते तर पतीला चांगले दिवस असताना ते बोरमाळा आणतो, काय काय करतो, अलंकार आभूषण आणतो. पण आपल्या पतीची जर समजा परिस्थिती खालावली तर प्रपंच नेटका करते पण फाटका दिसत नाही. त्याला म्हणायचं पत्नी. झाकून नेणारी पत्नी असावी आणि पती असा असावा की तो पत्नीच्या आजारपणा त्याची शुश्रूषा करणारा पती असावा. अशा प्रकारचे संस्कार रामायणामधून ती आई गुरु म्हणून त्या बाळाला करायची. महाभारताच्या कथा सांगायची. महाभारताच्या कथा सांगताना ती म्हणायची सत्यमेव जयते. नेहमी सत्याचा विजय होईल म्हणून सत्याने वागत जा. सत्याच्या मागे परमेश्वर असतो. रामायणामध्ये एका बाजूला दुर्योधन दुःशासन 100 कौरव होते आणि दुसऱ्या बाजूला फक्त 5 पांडव होते. ते दुराचारी व्यभिचारी असताना सुद्धा भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य इतकंच काय पण त्यांचा सख्खा भाऊ कर्ण, त्यांनी तरी पांडवाकडून असावं ना, पण भाऊसुद्धा त्या कौरवाकडून होता. म्हणजे असत्याच्या बाजूने जसे आजही लोक असतात, सत्याच्या बाजूने कोणी उभाच राहायला तयार नसतो. ते म्हणते ह्याच्या बाजूने उभं राहून करायचं आहे काय. त्या काळातसुद्धा तसंच होतं. असत्याच्या बाजूने सक्का भाऊसुद्धा असत्याच्या बाजूने उभा राहायचा, पण सत्य असून सुद्धा सख्याच्या भावा पाठीमागं उभं राहत नसायचं. सत्याच्या पाठीमागं फक्त परमेश्वर असतो. अश्वत्थाम्याने पांडवांच्या 5ही मुलांचा शिरच्छेद केला आणि वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला. द्रौपदीला अतिशय दुःख झालं, पांडवांना अतिशय दुःख झालं. पण मुलगा जर एखादा छोटा गेला, लहान असू द्या मोठा असू द्या, कळता असू द्या न कळता असू द्या, पण त्या आईच्या डोळ्याचं पाणी कधीही तुटत नाही.
आणि मग त्या द्रौपदीने अक्षरशः उपोषण चालू केलं की ह्या अश्वत्थाम्याचा वध करा, त्याचं मुंडकं माझ्या पुढं आणून ठेवा, त्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. आणि मग अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याला असं होतं की त्याच्या कपाळावर एक मणी होता आणि तो मणी असल्यामुळं त्याला मरणच नसायचं, तो अमर होता. पण अर्जुनाने त्याचा मणी काढला आणि तत्काळ त्याचा अंत झाला. पण ते युद्ध चालू असताना अश्वत्थाम्याचं आणि अर्जुनाचं युद्ध थांबत असताना अश्वत्थामा महाकपटी होता, कारण तो दुर्योधन दुःशासनाच्या पार्टीचाच होता. पांडवांची 5 मुलं मारले, पण पांडवांचा अजून एक अंश वाढत होता, तो म्हणजे अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या पोटामध्ये. मग त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं आणि हा पांडवांचा निर्वंश करायचं ठरवलं. पण श्रीकृष्णाने त्याची चाल ओळखली, सूक्ष्म अंगुष्ठी रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करून त्या गर्भाचं रक्षण केलं आणि तोच राजा परीक्षित पुढं आला. अशा प्रकारे सत्याच्या मागे नेहमी भगवंत उभा राहत असतो. असेच संस्कार आऊसाहेब जिजाऊंनी केले. परकीयांची सत्ता होती, लोक चिरडत चाललेले होते, कथा कीर्तन बंद होती. पण आईसाहेबांनी बाल शिवाजीवर संस्कार केले आणि त्याला सांगितलं की तुला हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जन्म दिलेला आहे. आणि असा हा निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी अधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, त्यांनी वयाच्या जे वय धोक्याचं असतं 16वं वर्ष, त्या 16व्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं पहिलं तोरण त्यांनी बांधलं. म्हणून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज. अशा प्रकारे संस्कार रामायण, महाभारत, शिवचरित्रामधून आई मुलावर करायची. पण आई एका जन्माचं कल्याण करते, पण संत आणि गुरु अनंत जन्माचं कल्याण करतात. भक्तीचा मार्ग दाखवतात, भगवत प्राप्ती कशी करायची हे सांगतात. म्हणून आपण संतांचे पाय धरले पाहिजेत. हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीची गेले साधती साधन, गेले साधती साधन.
आपण गुरुचे आणि संतांचे पाय धरले पाहिजे, त्यांच्या पायाचं चरणच तीर्थ आपण घेतलं पाहिजे, त्यांच्या पुढे नतमस्तक झालो पाहिजे. गुरु पुढं आणि संतांपुढं नतमस्तक कसं व्हायचं, तर असं नाही व्हायचं. गुरु आणि संतांमध्ये एवढी क्षमता असते की आपल्या कपाळावरच्या भाग्यरेषा सुद्धा बदलण्याची क्षमता गुरुमध्ये आणि संतांमध्ये असते. म्हणून गुरुच्या आणि संतांच्या पाया पडताना डोकं टेकून घ्यायचं, माथा त्यांच्या पायावर टेकवायचा, का तर आपली भाग्यरेषा सुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग असे गुरु आणि संत आपल्याला हरिप्राप्तीचा खरा गुरु दाखवतात. तर खरे गुरु कोण असतील तर ते कृष्णम वंदे जगद्गुरु. ज्या कृष्णाने 5000 वर्षापूर्वी गीता लिहिली, त्यातला एकही शब्द आज 5000 वर्षात बदलण्याची वेळ आली नाही. शब्द न शब्द जसन तसा लागू होतो. 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली, आज एकही शब्द बोलला नाही. 70 वर्षापूर्वी आपली घटना लिहिली आणि 80 वेळा तर दुरुस्त्याच केल्या त्याच्यात. पण 5000 वर्षापूर्वी लिहिलेली ही जी आचारसंहिता होती, एक शब्दही बदलला नाही. आज आपली परिस्थिती अर्जुनासारखी झालेली आहे. अर्जुनाची अशी द्विधा मनस्थिती झालेली होती, हे करू का ते करू, युद्ध करू का नको करू. समोर तर सगळे आप्त स्वकीय दिसतात, मग युद्ध कुणाबरोबर करू. पण भगवंताने सांगितलं, जरी आप्त स्वकीय असले तरी हे दुर्जन आहेत, न्याय नीतीच्या आणि धर्माच्या विरुद्ध हे वागतात, म्हणून ह्यांचा संहारच करायचा. म्हणून मी जे काम केलं त्या कामाचा भागीदार तू हो, मी तुझ्या पाठीशी उभा राहील. आपल्या संतांनी तेच केलं, धर्माचं पालन केलं आणि जे अधर्मी होते त्यांच्या पाखंडी ज्ञानाचं त्यांनी खंडन केलं. आणि मग भगवान श्रीकृष्णाने तसाच उपदेश गीतेमध्ये केला, मी न्याय नीती धर्माच्या संरक्षणासाठी स्थापनेसाठी मी अवतार घेतो. ज्या कामासाठी मी आलो त्याच कामाचा एक साथीदार तू हो, मी तुझ्या पाठीशी होईल. त्यांनी गीतेमध्ये आश्वस्त केलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या स्थापनेसाठी, न्याय नीतीच्या स्थापनेसाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी मी अवतार घेतलेला आहे. आणि माझ्या अवताराचा एक साथीदार तू हो, मी तुझ्या पाठीशी उभं राहील. मग ह्या जगद्गुरूने आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी, ह्या भगवंताने आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मय्या वेश्य मनोये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मतः. तू काय जास्ती काय करू नको. मय्या वेश्य मनोये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मतः. फक्त माझं आवडीने नाम घे, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तुझ्या संकटामध्ये मी धावून येणार आहे. आहे
गोष्टीचा नको खेद करू त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण कैसे पती लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा जाण कैसे नको खेद करू आवडीने माझे नाम घे मी तुझ्या पाठीशी उभं राहील. पण काही लोक काय म्हणले, अहो तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहताल पण आम्ही नाम कोणत्या तोंडाने घ्यायचं? अहो आम्ही पापीत दुराचारीत, अहो आम्ही फार नीच कृत्य केलेले. तो माणसामध्ये माणूस ठेवला नाही, भजनामध्ये भजनी ठेवलं नाहीत. एका भजनाचे 4 भजनी केले आम्ही. घरात माणूस ठेवला नाही, दारात माणूस ठेवला नाही, गावात माणसाला माणूसच चिटकू दिला नाही. इतके दुष्कृत्य आम्ही पापकृत्य आम्ही केलो. पण ह्या कृष्ण मंदे जगद्गुरूने त्याला सुद्धा गीतेमध्ये उत्तर दिलेलं आहे. तू असू दे पापी, तू असू दे दुराचारी, तू नीच कृत्य केलेलं असेल तरीसुद्धा काय करतो, मैया वेश्य मनोयमा, तू एकच काम कर. अपिचेत्सु दुराचारो भजते मामन्य भाग साधुरेवस्य मंतव्य सम्य गवय वसितो हि सहा. तू कितीही पापी असला, कितीही दुराचारी असला तरी माझं नाम घे. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे. तू कितीही पापी दुराचारी असू दे, फक्त नाम घे, तुझ्या सर्व पापाचं क्षालन होईल आणि तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं श्रीकृष्ण मंदे जगद्गुरूने आश्वस्त केलेलं आहे. तरी काही लोक राहिलेच. हो काय सांगा म्हणले, बालवै खेळी रमलो बालवै खेळी रमलो तारुण्य नाचले वृद्धपणा देवाता वृद्धपणा देवाता दिसे पहिलं तीर पहिलं. बालपण आमचं खेळण्यात गेलं, तरुणपण संसाराचा गाडा ओढण्यात गेलं, आता म्हातारपण आलं, आता करायचं काय? संसाराचा धंदा जन्मभरी केला संसाराचा धंदा जन्मभरी केला मुखी नाही आले कधी राम नाम मुखी नाही आले कधी राम नाम मुखी नाही आले राम नाम मुखी नाही आले राम नाम. आम्ही आयुष्यभर संसाराचा धंदा केला हो, कधी रामनाम घेतलंच नाही. पण कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गुरु सारिका असता पाठीराखा. गुरु कसा पाहिजे तर भगवान श्रीकृष्णासारखा पाहिजे. कृष्ण वंदे गुरु त्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्णाने आश्वस्त केलं की असू दे तुझं आयुष्य असं गेलं ना तरी अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम
ये प्रयाती समद्भाव याती नांत्यस्त्र संशय. तू काय कर, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम ये प्रयाती समद्भाव याती नांत्यस्त्र संशय. तू अंतकाली का होईना माझं नाव घे, तुझा उद्धार करण्याची जबाबदारी माझी आहे. भगवद्गीतेमध्ये मी तुला शब्द देतो की अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम ये प्रयाती समद्भाव याती नांत्यस्त्र संशय. कसलाही संशय ठेवू नकोस, अंतकाळी तरी माझं नाव घे. असा जर भगवान श्रीकृष्णासारखा गुरु असेल तर आपल्याला इतर कुणाची मदत घेण्याची गरज आहे का? आणि मग हेच सांगतात माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात, श्री गुरु सारे गाता पाठे आणि दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, राजयाचे कांता काय भीक मागे मनाची या जोजे सिद्धी पाहू. राजाच्या कांतेला म्हणजे राजाच्या पत्नीला कुठं उष्णपासनं मागायसाठी जावं लागतं का? तिला काय गरज आहे हो? मनात आलं की मनाची ये जोजे सिद्धी पाहू, लगेच नोकर चाकर लगेच धावतच पळत. तिला वाटलं नाही ना आज मदच खायचा आहे, 4 दिशेला 4 लगेच सैनिकाचे लगेच टोळ्या पळत सुटत्यानं कुठून तरी मदच आणून देतात. तसं तिला काय कमी नाही. पण आपणाला रोज काहीतरी पीठ मीठ अचानक पाहुणा येतो, घरी साखर संपलेली असते, बुकणी संपलेली असते, शेजाऱ्या पाजाऱ्याकडं जावं लागतं. बरं शेजाऱ्या पाजाऱ्याकडे गेल्यानंतर ते काय सहज मिळतं आहे का? अहो सहज कधी मिळत नाही. त्याचं तिथं पाळण्यात बाळ खेळत असतं. अहो ते बाळ असं असतं की ते माशा घोंगत असतात पण असं हातसुद्धा करत नाही, इतकं लोळं बांगळं असतं. तीच नाही काय तर काय. अहो कधी गरोदरपणे गीता रामायण कधी वाचलंच नाही, शक्ती कशी येईल? अहो अंजनीसारखी शक्ती पाहिजे. मुलंसुद्धा हनुमंतासारखे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण पुत्र व्हावायचा बोलला त्याचा प्रेम
कळतात. अहो हनुमंतराय पाळण्यामध्येच होतं पण सूर्याला गवसणी घातली. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी दांडपेटा खेळायचे, घोडेस्वारी करायचे, लेकराचे पाय पाळण्यातच दिसतात. पण हे लेकरू अहो काय गोमाशा बसलेला, जवळून माणूस गेला तरी हा नाही चूळ नाही. पण आता हिला बुकणी मागायची असते. आता बुकणी मागायचं जे लेकराचं कौतुक केल्याच्या कशी बुकणी. ती म्हणतो अहो काय छान दिसतं हो तुमचं बाळ, अहो काय खेळतं हो छान, आणि काय हसतंय तर किती हो. अगं बाई मला तर ना सारखं बघतच बसा वाटतं त्याच्याकडं. अशा प्रकारची स्तुती त्याची करो. अहो काल मी त्याला रांगताना बघितलं, जणू काय मला वाटलं श्रीकृष्णच रांगतोय. अशी ते पोलिओ झाल्यासारख्या बाळाची स्तुती करावं लागते, त्यावेळेस कुठं बुकणी मिळते. पण समर्थ गुरु जर असेल, समर्थ गुरुचं जर पाठबळ असेल तर मनाची जो जे सिद्धी पाहू. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्यक वनामध्ये फिरायला गेले. इतकं सुंदर वातावरण होते, धबधबे होते, निसर्गरम्य झाडी होती. मग अर्जुनाला काय वाटलं, अरे इथं जर द्रौपदी असते तर किती इव्हेंट काय काय आहे ते शब्द येतात. मी तसा जुनाच आहे, पण आता काय म्हणायचं त्याला, प्री वेडिंग यांना प्री वेडिंग किती फोटो शूटिंग केलं असतं. आणि इथं तर द्रौपदी नाही. मनात तो म्हणायचा केशवा माधवा, अरे माझी कामना पूर्ण कर. त्याची कामना भगवान श्रीकृष्णाने ओळखले. ह्या शिष्याच्या मनामध्ये काय आहे, ह्याला द्रौपदी इथं असावी असं वाटतं. थोड्या गप्पा मारल्या आणि भगवान श्रीकृष्ण म्हणले, अरे इकडे येऊन भरपूर वेळ झाला आहे, त्या घोड्यांना चारा नाही, ते उपाशी, मी त्यांना घोड्याला चारा टाकून येतो. भगवान श्रीकृष्ण असे थोडे झाडीत गेले, ह्या निलगिरीच्या पलीकडे गेले आणि द्रौपदी होऊनच आले ना. मनाची जो जे सिद्धी पाहू, द्रौपदी होऊनच आले. अर्जुनानं ते तोंडातच बोट घातलं, अरे तू कस काय आली. द्रौपदी म्हणली, अहो तुमच्या जे मनात येईल ना ते मला लगेच कळतं. ते म्हणलं असं. अर्जुन एवढा खुश झाला ना, बोटातली अंगठी काढली आणि द्रौपदीच्या बोटातच घातली की. अहो नवरे खुश झाल्यानंतर काय फक्त स्तुती करायची बघा त्यांना. माणसाला काय लागतं, स्तुतीला करा. नाही तर दारात आहे तवर तुम्ही जर पट्टा चालू केला, कसं काय तुम्हाला संक्रांतीला नवीन 3 ताळी ते कानातलं बंधून मिळेल बरं. सांगा स्तुती करा त्यांची, सगळं मिळतं. काठापदराच्या साड्या मिळत्या, तुम्हाला बाहेर फिरायला मिळते, स्पेशल गाडी करून मी नवरा नेईन. थोडी स्तुती करा ना. पण शेजारीनं आले की नुसतं नवऱ्याच्या गाराने व्यतिरिक्त दुसरं काहीच नसतं. ही माझ्याकडंच, पण तुमच्याकडंच आहे अशातलं नाही, माझ्याकडं पण तेच आहे. अहो आमची मंडळी तर दुकानात बी माझी वाबाडे करते, काय सांगा तुम्हाला. काल एक बाई खरंच म्हणली काल, अहो घरोघरी हीच आहे म्हणली. म्हणलं आता काय तुमचं माझं घर काय वेगळं आहे, चौकडे एकच आहे. आणि मग मनाची जो जे सिद्धी पाहू. भगवान श्रीकृष्ण द्रौपदी होऊन आले, त्यांच्या गप्पा झाल्या. आणि मग ती द्रौपदी म्हणली, अहो आता किती वेळ झाला तर आपण गप्पा मारत बसलो. ते भगवान श्रीकृष्ण येते ना म्हणले, ते आलं तर सगळंच आपलं उघडं व्हायचं, त्याच्यापेक्षा मी जाते म्हणले. आणि ती असेच परत निलगिरीत गेले आणि परत भगवान श्रीकृष्ण आले. म्हणले चला आता भरपूर वेळ झाली. तसं समर्थ जर गुरु असेल तर मनाची जो जे सिद्धी पाहू. अभंगाच्या 2ऱ्या चरणात मनाची जो सिद्धी पावे. राजयाची कांता काय भिक मागे, राजयाची कांता काय भिक मागे, राजयाची कांता काय भिक मागे,
वाचावून माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये गुरुला उपमा कशा देतात तर कल्पतरूच्या वृक्षासारखे. कल्पतरूच्या वृक्षाची छाया अशी असते की जे मनात येईल ते साध्यच होतं. मनात आलं झालं ना असं होतच नाही, साध्य झालंच म्हणून समजा. असंच एक कुटुंब होतं. नवरा थोडा बोळसर होता म्हणून त्याची आई काय करायची, त्याला पूजा करायला सांगायची. पण त्याला वाटतं आता लग्न झाल्यावर तरी माझी पूजा सुटेल, पण लग्न झाल्यावरसुद्धा त्याची पूजा सुटली नाही. सगळ्यात जास्ती माणसाला कंटाळा कशा असेल तर पूजेचा. हे बिचारं महिला मंडळ आपलं दुय्यांगाने काम करत आहे, त्यांचं काम करत आहे ना आपलं पूजेचं काम सांभाळतं आहे. देव कसे पारसे ठेवायचे देवपूजेच्या बाबतीत. नाही तर मला वाटतं ह्या वर्षीचे ह्या आकितीचे त्या आकितीला देवाला पाणी मिळालं असतं. आणि मग त्याला कंटाळा आला पूजेचा. ते म्हणलं आता इथं राहायचंच नाही म्हणला. ही सारखी म्हातारी म्हणला पूजा 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 म्हणला मला वैताग आला आहे. आता आपण म्हणलं मग आता जायला दुसरं साधन, दुसरं कोण विचारतं आहे. दुसरं साधन म्हणजे फक्त सासरवाडीला विचारतात. गेलं दोघं दरकोस मुक्काम करत. त्यावेळेस काय गाड्या घोड्या बैलगाड्या काय नव्हत्या, आपलं पायी पायी गेले. दारातच सासू बसली होती. जावईन लेक आले, उड्याच मारायला लागली. ते हा कस काय अचानक आला, घरात गेली. पूर्वीच्या काळी आपले लेक आणि जावई सासरून आल्यानंतर भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या असं भाकरी ओवळून टाकायची, पाण्याचं पाणी त्यांच्या टाकायची आणि त्या विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची आणि मग त्यांना घरात प्रवेश असायचा. अशी पद्धत होती. आता काहीच राहिलं नाही बघा. घराला दरवाजे उंबरच राहिलं ना तर कशाचं काय तुकडा वावळता कुठं काय. पण तुकडा वावळायला पाहिजे. आणि मग सगळं झालं, पाणी दिलं. मग सासूने जेवाय बिवायचं त्यांना विचारावं ना. ते काय म्हणले बरं झालं म्हणले तुम्ही आलात. जावं वाटलं काय झालं, बरं यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम दिसतोय. नाही म्हणले काय झालं, काल आमच्या इथे एक म्हातारं होतं म्हणले, ती गेलं आणि पूजेचीच पंचायत आली म्हणले आमच्या. पूजा करायला कोण नाही म्हणले. बरं झालं तुम्ही पाहुणे आलात म्हणलं, आमच्या देवाला 10 दिवस आंघोळ भेटन. आता येऊ देवाला इकडं आड आणि इकडं वीर झाली. आता करावं काय. त्याला रागच आला. त्यांनी काय केलं, देवाच्या तामनं धुतले नाहीत. देव सगळे असे घेतले आणि आडावर गेला. ते म्हणलं आता देवाला ना जरा त्यांचं अंग मोकळं करतो म्हणलं. सासूला म्हणला पावऱ्यात घातले आणि देव सोडले ना आडात. अहो पण ते गोपाळकृष्ण श्रीरंग ते खोडकर आहे. पावरा ओढताना त्यांनी टाकले की उडी खाली. सगळे देव वर आले तर एक देव कमी. सासूला म्हणला आता काय करावं म्हणला, देवाला सुद्धा का आलं म्हणला, 10 दिवस पूजा बंद म्हणला. मग सासूने थोडी बडबड केली. ही म्हणली आता इथं राहायचं नको चला. मग येतं सुडी निघाले रस्त्याने त्यांच्या गावाकडं. एक झाड लागलं. ती म्हणले आता इथं आपण शिदोरी करू, थोडी जेवण करू म्हणले. सासूने दिलेल्या भाकरी वगैरे, बेसन भाकरी, वांग्या वगैरे त्यांनी सोडलं आणि जेवायला लागले. आता जेवताना जर नवरा बायको शेजारी बसले ना, बाई कधीच गप्प बसत नाही बघा. त्याच्यामुळे मी लांब बसतो बघा. नाही तर अगोदर म्हणतो तू जेवण करून की मी नंतर जेवतो. त्याच्यामुळे उशिरा घरी जातो मी. आणि मग ही म्हणले काय मला हीच नाही मला तीच नाही. मग आपल्याला असं पासायला असं पाहिजे म्हणलं की दडा दडा खाली यायचं. साड्या म्हणलं कीच खाली यायचं. अरे ती म्हणली बरं झालं. म्हणले ही झाडात काहीतरी किमया दिसते. ते म्हणले हे झाड आहे ना, हिथं जसं मागाला असं मिळतं आहे. मग ती म्हणली माझं आहे ना नाक जरा नकटं आहे, हे जरा लांब झालं तर बरं होईल म्हणले. मग नथ घालता येते मला संक्रांतीला. तसं म्हणून तर लांबच झालं ना नाक एवढं. ते झालं थोडं नाही भलं 5-6 बोटं लांब झालं. आता झाली का पंचायत. शेवका नाकाला धार असावी पण नाकाला धार नसावी. नाकाला धार असावी पण नाकाला धार बी नसावी बघा, नाही तर ते आमटीत पडायचे परत. ते झालं लांब. आता आकूड कसं काय करायचं. ते म्हणले लय लांब झालं म्हणले जरा आकूड करा. आकूड म्हणता म्हणता 2 बिळत राहिले म्हणले. आता तर अवघडच झालं म्हणले. आता तर पहिली कशी बची नसती तर आकडा गुटवायचे, आता ते बी राहिलं नाही.
ती म्हणले माझं पहिलं होतं तसंच कर म्हणले. आणि मग पहिलं जसं होतं मागायला सुद्धा थोडं डोकं लागतं. आपल्या संतांनी काय मागितलं, हिची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. कल्पतरूच्या झाडाच्या खाली बसल्यानंतर काय मागायला पाहिजे, आपल्या संतांनी काय मागितलं, हिची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवड हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. असं मागितलं. पण हिने काय मागितलं, माझं नाकच आकुड कर, माझं नाकच लांब कर. तर कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर मुक्ती मागितली पाहिजे, मुक्ती. तुकाराम महाराजांनी तर काय मागितलं, न लग मुक्ती आणि धनसंपदा संत संग देई सदा. तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमस. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. संतांनी काय मागितलं, संतांनी काय मागितलं, तुझा विसरण व्हावा. भगवंता मला एवढंच दे, मला काही नको, फक्त तुझा विसरण व्हायला. दुसऱ्या चरणात काय मागितलं, न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. रागमाल कंसा, मला धन नको, मला सत्ता संपत्ती नको, मला फक्त संतांची सेवा करण्याची संधी दे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुका मन गर्भवासी सुख घालावे आमाची. सागमादामा सागमादाने दाने सागसा धनी सागा मग साने दा मदने दा मग मग सा. धनी साता धनी साता धनी साता गग साता धनी साता गग साता गग साता गम गम गग साता. न लगे मुक्ती धन संपदा तुका मन गर्भवासी सुखे घालावे आमाची. तुझी जर सेवा करण्याची मला संधी मिळत असेल तर गर्भवासाचं दुःख सुद्धा मी सहन करेन. काय मागणं आहे, कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर धनिसाचा 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 गगसाचा धनिसाचा गगसाचा साचा गगसा गम गम गगसाचा गम धनिसा गम धनिसा गम धनिसा गम धनिसा असं मागितलं पाहिजे. पण तिला समजलं नाही. आपण कल्पतरूच्या झाडाखाली बसलो आणि काय मागितलं, कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर भगवंताची प्राप्ती मागितली पाहिजे. आणि आपल्याला जर गुरु असा सक्षम असेल तर कल्पतरूच्या झाडाला जसं मागितल्या देतं
तसं गुरु आणि संत जर आपल्याला सक्षम असतील तर कल्पतरूच्या झाडासारखे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. अभंग कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. मी जर तरलो असल, हा भवसागर जर मी पार करून गेलो असल, तर केवळ गुरुकृपेमुळे आणि निवृत्तीनाथाच्या संत कृपेमुळे. आळंदीकरांनी अतिशय अनन्वित असा अत्याचार छळ केला. हो, भिक्षासुद्धा मागत नव्हते. त्या माऊलींना भिक्षासुद्धा वाढत नव्हते. आज ज्ञानेश्वर तुकारामांचं नुसतं नाव घेतलं तर महाराष्ट्रात गुलाबजामू खायला मिळतात, बर्फी जिलेबी नाही ते पदार्थ मिळतात. काही पुण्यात तर काय छत्रे वाटतात, लोक रेनकोट वागतात, म्हणताल ते नेत. अहो, घरी नेतात आणि 500 रुपये जेवून 500 रुपये देतात नुसतं ज्ञानेश्वर तुकारामांचं नाव घेत. पण त्या माऊलींना काही मिळालं नाही, भिक्षासुद्धा मिळाली नाही, भिक्षासुद्धा. आणि मग माऊली एक दिवस आळंदीमध्ये फिरत होते. एका बोळीमध्ये एक जणांनी थोडीशी भिक्षा वाढली. बाकीचे तर लोक संन्यासाचे मुलं म्हणून घरच बंद करायचे. का? ते संन्यासाचे मुलं आहेत, वा यांचे तोंड बघितले तर आपल्याला दिवस वाईट जातो. काय वाईट प्रसंग आहे माऊलीवर बघा ना. आणि मग थोडीशी भिक्षा मिळाली, माऊलींना जरा बरं वाटलं. व ह्यातले 2 मांडे करून आपण व 4 जण अर्धा अर्धा करून घरी जाऊन खाऊ. पण पुढे गेल्यानंतर एक जणाने म्हणजे ह्याला कोणीतरी चुकून भिक्षा वाढली, ह्या संन्यासाच्या पोराला तुम्हाला गावात येऊच जाऊ नका म्हणलं ना, आम्हाला दिवस खराब जातो, तुम्ही तिकडे दिवसर करून तुम्हाला कसं चांगलं चांगलं खा वाटतं, गावात फिरत जाऊ नका. गावात फिरायची पंचायत होती माऊलींना. आणि मग त्या धान्याने काय केलं, त्या दुराचार्याने काय केलं, हो माऊलींच्या झोळीमध्ये शेण टाकलं. माऊली उद्विग्न झाले. माऊली म्हणले, आपल्याला ह्या जगामध्ये राहायचं नाही. ज्या वाटेने माझे आई वडील गेले, माऊलींच्या वडिलांनी आणि आईने ह्या धर्मासाठी, ह्या माझ्या मुलांचं कल्याण व्हावं ह्याच्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं. माऊली म्हणले, ह्या जगात आपल्याला सुद्धा राहायचं नाही, आपण सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. आणि माऊली घरी गेले, ताटी उघडली आणि दरवाजा बंद करून उद्विग्न होऊन बसले. माऊली बोलेनात, माऊली चालेनात. मुक्ता तिथं खेळत होती. अहो, मुक्ता तरी काय साध्य होती का? जगदंबेचा अवतार होती, पार्वतीचा अवतार होती. जिथं सगळे देव थकले तिथं ही जगदंबा आयुध घेऊन ह्या दुराचार्याबरोबर, दैत्याबरोबर युद्ध केलं. 9 दिवस 9 रात्र युद्ध केलं. त्या दैत्यांचा संहार केला. आणि शेवटच्या दसऱ्याच्या दिवशी विजय उत्सव साजरा केला. ती विजयाने, स्त्रीने साजरा केला म्हणून विजयादशमी आपण साजरी करतो. अशी ही आई जगदंबेची, पार्वतीची हे अंश ही मुक्ता होती. मुक्ता गेली, हाका मारू लागले, ज्ञानदादा, ज्ञानदादा, तू ताटीचा दरवाजा उघड. अरे असं तू ज्ञानी आहेस, असं जर तू ज्ञान कोंडून ठेवलं तर ह्या बहुजन समाजाला ज्ञान मिळणार नाही. ते अज्ञानी राहतील, ते काळोखात राहतील. त्यांना पुढं हजारो वर्ष कोणी ज्ञानसुद्धा देणार नाही. माऊली तरीसुद्धा दार उघडायला तयार नव्हते. मुक्ताईने परत शाब्दिक कोटे केले. ज्ञानाचा, ज्ञानाचा, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा, ज्ञानाचा, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा, ज्ञानाचा
सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा सागर आहेस, तुझ्याकडं ज्ञान आहेस. तू जर असं ज्ञान जर बंदिस्त केलं तर ह्या जगाला ज्ञान मिळणार नाही. हे जग हा समाज ज्ञानापासून वंचित राहील. आणि मग निवृत्तीनाथ आले, मुक्ताई आली आणि ज्ञानदेवाला विनंती करू लागले, अरे तू योगी आहेस, तू असं क्रोध मानून घेऊ नको, तू ताटीचा दरवाजा उघड. योगी पावन मना योगी पावन मनाचा 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 अपराध जनाचा साय अपराध जनाचा साय अपराध जनाचा साय अपराध जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा अरे विश्वाने तुझा राग राग करू दे, त्यांनी तुझा राग क्रोध करू दे, तुझा छळ करू दे, तुला अन्याय अत्याचार करू दे, पण विश्वाने जरी राग केला तरी तू अग्नी व्हायचं नाही, त्याच्यावर पाणी टाकायचं. विश्वाने जरी क्रोध केला तू पेट्रोल व्हायचं नाही, तू रॉकेल व्हायचं नाही, त्याच्यावर पाणी टाकायचं. ही योग्यांची लक्षणं असतात. विश्वराग झालं वन्नी, विश्व पेटलं होतं, माऊलींना जगणं मुश्किल केलं होतं, रस्त्याने सुद्धा हिंडू देत नव्हते. आळंदीमध्ये दिसलं तर लोक त्यांना म्हणायचे, संन्यासाची मुलं तुम्ही गावात फिरू नका, तुम्ही जर तोंड सकाळी बघितला ना दिवस वाईट जातो, असं सगळं जग त्यांचा राग करायचं. पण माऊली आणि मुक्ताबाई म्हणले, मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथांनी त्यांना उपदेश केला, सरी जग जरी वन्नी झालेलं असलं, सरी जग जरी क्रोधानं पेटलेलं असलं तरी तू पेट्रोल होऊ नकोस, तू राग करू नकोस, तू पाणी हो. विश्वराग झाले वन्नी
गम पम गम गम पम गम पनि पम गम पनि सा ग ग सा नि नि पनि पम म गम पनि सा गम पनि सा वा नि नि सा नि नि सा नि नि सा ग ग सा नि नि सा ग ग सा ग ग सा गम गम ग ग सा नि नि न नि दा दा पम गम पनि सा वा गम पनि सा विश्वराग झाले वनी विश्वराग झाले वनी संती सुखे वावे पाणी अरे तू पाणी हो जगाने राग केला पण तू पाणी हो संती सुखे वावे पाणी संती सुखे वावे पाणी योगी पावन मनाचा पावन मनाचा योगी पावन मनाचा पावन मनाचा आणि मग माऊलींनी काय केलं माऊली स्वतः पाणी झाले आणि पुढं काय केलं हे सांगतो पण पांडुरंगाचं भजन करा विठोल कुमारी आणि अशी मुक्ताईने संत निवृत्तीनाथांनी त्यांना उपदेश केल्यानंतर माऊलींनी ताटीचा दरवाजा उघडला. निवृत्ती म्हणले असं योग्यांनी नाराज क्रोधी व्हायचं नसतं. जग अग्नी झालं तर आपण पाणी व्हायचं असतं. आपण काय करतो एखादा अग्नी झालं तर लगे आपण पेट्रोल होतो. त्यांनी काय होतो भडका होतो. अरे तो रागावला ना थोडं आपण शांत व्हायचं. थोड्या वेळ जाऊन तेच येतो अरे माझं चुकलं राव मी उगाच तुला बोललं बरं का मलाच वाईट वाटलं. जग क्रोधाने लाल झालं तर आपण पाणी व्हायचं असतं. हे जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्याला माऊलींनी सांगितलं. माऊली इतकं त्रास आपल्याला कोणी देत आहे का? आपल्याला एखादं चालता चालता कोणीतरी एखादं थोडंफार आपलं खोसाडा शब्दाचा मारतं काहीतरी चिडवतं. कधी रूपावरून कधी पैशावरून कधी आपली एखादी गाडी जुनी झालेली असली म्हणून आपली चेष्टा करतं किंवा आपली कुचेष्टा करतं. पण राग मानायचा नसतो. तो रागी झाला तर आपण पाणी व्हायचं असतं. माऊलीने किती तत्त्वज्ञान सांगितलं. आपण जर रोजच्या जीवनामध्ये याचा अंगीकार केला सासू किती खटाळ असू द्या आत्या तिला म्हणलं आकी तिला त्याला पूर्णाची पोळी अगोदर खाऊन घेतली त्याच्यावर तर दोन अजून तुपाचे जर धार सोडल्या अहो कशाला आत्या बडबड करते. आत्या सुनाचं गावभर कौतुक करायला बसली. बघा आता आकी तिला दुसऱ्या दिवशी प्रयोग करून बघा. जग अग्नी झालं तर आपण पाणी व्हायचं असतं. आणि मग निवृत्तीनाथांनी सांगितलं तुला मोठं काम करायचं आहे. तुला जगाला दिशा दाखवायची. तुला जी ही भगवद्गीता आहे ही संस्कृतमध्ये आहे त्याचं मराठीत रूपांतर करायचं.
किती अवघड गोष्ट आहे, पण माऊलींनी ती साध्य करून दाखवली. अहो, एक वेळेस आबाळाला ठिगळ देता येईल. आबाळाला ठिगळ देता येईल का? देता येणार नाही. पण एक वेळेस आबाळाला ठिगळ देता येईल. समुद्राचं पाणी मोजता येईल का? समुद्राचं पाणी कदापिही मोजता येणार नाही. पण एक वेळेस समुद्राचं पाणी मोजता येईल. कधी बर्फाला आग लागेल. बर्फाला कधी आग लागेल का? पण कधी बर्फाला आग लागल. त्याच्यापेक्षा आश्चर्य काय होईल तर एखाद्या वेळेस सशाला शिंग येतील. सशाला सुद्धा शिंग येतील कधी चालून. पण संस्कृतमधल्या भगवद्गीतेचं प्राकृत मराठी कुणालाही करता येणार नाही. आणि ती किमया माऊलींनी केली. कशामुळे केले? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. माऊलींनी ती किमया केली. पण माऊलींचं घराणं होतं नाथपंथीय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देव सार चोजविले. नाथपंथी होते. नाथपंथाची अशी परंपरा असते की एक गुरु आणि एक शिष्य. ते ज्ञान असंख्य विद्यार्थ्यांना वाटायचं नाही. इथं तर माऊलींना हे ज्ञान जगाला वाटायचं होतं. जगाचं अज्ञान दूर करायचं होतं. जगातला अज्ञानरूपी अंधकार दूर करायचा होता. हे कसं करायचं? आणि मग निवृत्तीदादांची त्यांनी परवानगी मागितली. निवृत्तीदादांनी परवानगी ज्यावेळेस त्यांचे आईवडील गेले त्यावेळेस त्यांना शब्द दिलता की मी ज्ञानेश्वरांचे हट्ट पूर्ण करेल. आणि माऊलींचा हट्ट त्यांनी पूर्ण केलं. हे जे ज्ञान आहे हे जगाला खुलं झालं पाहिजे. आणि नाथपंथी असून सुद्धा त्यांनी ते जगाला खुलं केलं. असे गुरुमुळं, संतांच्यामुळं ज्ञानदेव तरले अभंगाच्या शेवटच्या चरणात. भैरवी म्हणा. देवा मन तारा लो तारा, Siddhi Bhave, Manatya Bhave.
मनाची आजो जैसी दी पावे धनी सारे का धने सारे करायचा धनी जाचा धनी जाचा धनी जाचा गा गा जाचा धनी जाचा गा गा जाचा धनी जाचा धनी जाचा धनी जाचा गा गा जाचा गा गा जाचा गा 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 जाचा नी गमा धनी सा गमा धनी सा गमा धनी सा सगमा पदम मप मप धम मप मप धनी धम मप धनी जाचा रे रे जाचा नी नी धनी जाचा प मप गमा धनी सा मनाचे आजो जैसी दी पावे मनाचे आजो जैसी दी पावे निनी जाचा गा गा जाचा निनी जाचा गा गा जाचा जाचा गा गा गमा गमा गा गा जाचा निनी धनी जाचा प मप गमा धनी सा गमा धनी सा गमा धनी सा साचा निनी दादा पापा मामा गा गा रे साचा निनी दादा पापा मामा गा गा रे साचा निनी दादा पापा मामा गा गा रे गमा धनी सा 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 मनाचे आजो जैसी दी पावे श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी. तुम्हाला सुद्धा मी आई जगदंबेला प्रार्थना करतो, पांडुरंगापुढं नतमस्तक होतो आणि तुम्हाला सुद्धा अशी चांगले गुरु मिळावे, जीवनामध्ये चांगले संतांची संगत मिळावी अशी प्रार्थना करतो. या माझ्या अल्प स्वल्प कीर्तनासाठी आमचे गुरुवर्य प्रवीण महाराज, तुम्ही सर्व ज्ञातीत माझ्यापेक्षा मोठे, भरपूर कीर्तनाचा व्यासंग आहे तुमच्याकडे. मी एक निमित्त मात्र आहे. पायीची वाहनं पायीचं बरी, वास्तविक मी स्वतःच पाहिजे होतो, पण कशामुळं पायीची वाहन इकडं वर आणि मलाच कळत नाही. माझ्या या अल्पस्वल्प निरूपणाला तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं. आमचे पी टी मास्तर अत्यंतिक माझ्यावर प्रेम करणारे माणसं आहेत. माझ्याकडून त्यांच्यासाठी काहीही उतराई होत नाही, पण ते अखंड त्यांचा प्रेमाचा स्रोत झरा माझ्यासाठी वाहत असतो. त्यांचेच पुत्र कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असेच आमचे जगदाळे महाराज सुंदर वाजवलं, मला मजा वाटली. मी तसा गवई आहे, त्याच्यामुळं मला चांगलं वाजवणार असलं की मी दोन्ही अंगाने काम करतो. आता बघा, दुई अंगाने होतं, नवऱ्याकडचाच माणूस दुई अंगाने लग्न करतोय बघा. रुकवता तेच घेतोय आणि इकडं तिचं म्हणून मांडतोय. तसं मला असं चांगलं वादक असलं की मी दुई अंगाने काम करतो, काय नाराज व्हायचं नाही. गायक आले काय आणि गायक नाही आले काय, मला दोन्ही अंगाने करायचं सवय. तसेच तुम्ही सर्व टाळकरी मंडळी छानपैकी सुरेला साथ केली. ह्या वयातसुद्धा आवाज किती छान आहे. त्याचबरोबर माझे मित्र परमस्नेही आमचे शिवाजी भाऊ, त्याचबरोबर आमचे बापू महाराज, सदैव घरगुती संबंध माझे त्यांच्या घराण्याशी लहानपणापासून संबंध. त्यांच्यामुळंच मी जरा बरं झालो. तुमच्यासारख्या छोट्या मोठ्या लोकांनी मला सहकार्य केलं. त्याचबरोबर आमचे भालदार छानपैकी सगळं नियोजन केलं. या सर्वांचं ज्ञात अज्ञात सर्वांचं मी परत एकदा ऋण व्यक्त करतो. असंच प्रेम माझ्यावर ठेवत जा, अशीच माझ्याकडून सेवा करून घेत जा. मला काही लागत नाही. भगवंताने इतकं व्यवस्थित केलं आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा माझ्या जीवनामध्ये मला जास्ती मिळालं आहे. त्याच्यामुळे उर्वरित जीवन वास्तविक मात्र मी कोरोनामध्ये जायला पाहिजे होतं, म्हणजे मी आजारी होतो 2 महिने, पण भगवंताची कृपा झाली. हां, आपले नानांनी मला म्हणत, मला तर कोरोना झाला पण नाना, आपले मूळकर नाना डॉक्टर मला धीर द्यायचे, काका तुम्हाला काय नाही झालं, तुम्ही भिवू नका.
आणि मग आता ठरवलं आहे उर्वरित थोडंसं प्रपंच तर केल्याशिवाय पर्याय नाही. यत करोशी यदसनाशी यज्जी होशी दयाशी यत तपस्याशी कौंते ये तत्पुरुषो मदर्पणम. ते तर केलंच पाहिजे, पण ते करत करत उर्वरित वेळ परमार्थासाठी खर्च करण्याचं ठरवलं आहे. मला सेवेची संधी दिली. राजेभाऊ माझ्या मागं कायम उभे असतात. आमचे बाळवांना आमचे भजने आप्पा तर काय आहे बघा, हे तर सावलीसारखेच माझ्या पैशाचं, माझ्या वडिलासारखेच, पण माझ्या अति स्नेहित. तुम्ही सर्वांनी मला प्रेमाने बोलवलं, वेडी वाकडी माझी सेवा ऐकून घेतली, याबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना कृतज्ञता व्यक्त करतो आणि कीर्तनाचा माझा समारोप करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली